शेगावला जाणार आहेत आपण सर्व, त्याच्यामुळे यांची चालू आहे तयारी. तर तुम्हाला दाखवतो. हिचं दुकान मांडून बसलेली आहे. आंघोळ पांघोळ झाली, पण दादूने काही केलेली नाही तयारी अजून सध्या. अय रे सोणा मुखणा, इकडे झिपऱ्याची मालिश चालू आहे. असं हां. अरे बा, टुक्कूबाई बी मस्त छान छान मेकअप करून बसलेली आहे. वाव. काय आणलं? नाश्ता घेऊन आलेला आहे. तर आता आपण आंघोळ करून जाऊया. हे तर टकाटकमध्ये सगळं रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मम्मी, वहिनी, मायचं पण तयार झालेली आहे. हे बाय पहिले खायची सोय. काय असं ना, असं पहिले खायची सोय असं आपल्यासोबत. ही टुक्कू दिदी कशी दिसली आम्हाला सांगा. कमेंटमध्ये नक्की कळवा की टुक्कू दिदीचा मेकअप कसा वाटला तुम्हाला. हा चलो. तो बाहेर आहे बिट्टू, नयन आणि सर्वात स्मार्ट बॉय म्हणजे आमचे दादू पलान. चकाचकमध्ये गाडी पण रेडी झालेली आहे. काहीतरी दगड गिळ आला असेल. नाही नव्हते मागे चल रे. निघालो आम्ही. काय गोंधळ चालू आहे. दादुडी आलेली आमच्या जवळ. बघू शकता दादू पलान ते आहेत आता सध्या आमच्याकडे आलेले आहेत. मेन मी आणि समोर बसलेले आहे. बाकीचे सर्व मागे आहेत. ही अकोल्याची ट्रॅफिक. त्याला नको देऊ नये का. असं आहे ते. काढतात आपण. दात आहेत सगळेच पण दात. वातावरण आहे तुम्ही बघू शकता. तर या पावसात आम्ही निघालोय बाहेर. दादूला जमत नाही जरासं असं पकडलेलं. बाय 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 बाय. तर आम्ही चाललो शेगावलाच आणि शेगाव कचेरी मधातच भेटली. बैठ का कुछ ना कुछ चालू है. काळा डग निघलो म्हणते तर काळा साईस की राहतो. काय विषय हा नयनचे केस का पाहिजे. टर्न इकडनं बीचच्या खालून जावं लागतं. तर या रस्त्याने जे आहे ते थोडस वजन कमी होतंय. खडखड हलून काय पण त्या गाडीत का. आणि काय तर म्हणे बेबी स्लीप. वा रे वा गोड. 15 किलोमीटर राहिलेलं आहे आता शेगाव. आम्ही 15 किलोमीटरच्या जवळ म्हणजे दूर आहे शेगावचं. वाव किती छान दिसतंय बघा. झाडात खाली रेस्टॉरंट. मुरगुळ फ्रेश मध्ये इथे सध्याला बनतात आपल्या समोरच केळ्याची चिप्स. वाव
आपण घ्यायला आलोय केळीचे चिप्स. थांबलोय 5 मिनिटासाठी. मला खूप आवडतात त्यामुळे थांबलो. दादा करतात आपल्यासाठी केळीची चिप्स पॅक. खूप छान डायरेक्ट हातोहात बनवून मिळतंय. असं नाही की स्टोअर करून ठेवतात. तुमच्या समोरच बनतायत बघा. मस्तपैकी क्रंची होतात ते. तर आम्ही केळी चिप्स घेतले. सगळ्यांनी म्हटलं होतं नको नको नको, आणि नको नको करता करता सर्व खाऊन राहिले. तर मी केळी चिप्स घ्यायला गेलो तर सर्वांनी नाही म्हटलं होतं, पण टेस्ट एवढा छान असतो, सर्वांना आवडतं. शेगावमध्ये आपण एंटर झालेलो आहोत. आता जाणार आपण मंदिराकडे. बघ अंडरग्राऊंड रस्ता बघ तिकडे जायचं बदलायसाठी. जे की श्री गजानन महाराजांचं टेम्पल आहे ते आम्ही आलेलं. आपलं मंदिर तर आपण चाललोय पार्किंगसाठी. पार्किंगचे रेट काय? 750 रुपये. 750 रुपये पार्किंग. अच्छा काय फ्री आहे वाटते. बच्चाही नाही आहे का जागा? विचार कुठं द्यायची तर आपल्याला जागा दिसली तिथे लावावं लागतं. असं काही त्यांचं नाही. टाका इकडं 4 जागा. वाचायला लागत आपल्याला फक्त. ते 11 फुट अवेलेबल. इकडे घ्या. हां सेन्सर आहे. गाडी हल्ली तिथून की डायरेक्ट काउंट होते ते. क्या बात आहे. खूप छान सिस्टम आहे. 5 गाड्याची पार्किंग अवेलेबल आहे सध्याला. काम पळ नाही. इकडे 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 पळ नाही. चलो आराम से घे. त्यांना सगळ्यांना येऊ दे. इकडे इकडे एक 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 सबरे. थांबा थांबा थांबा. एक काय घ्यायचं नाही ना? बॅगा वगैरे मागं आहेत. तर पार्किंग लावून झालेली आहे आपली गाडी. आता आपण जाणार इथून थोडंसं पैदल. देखील 300 ते 400 मीटरच्या अंतरावरच आहे. इथून तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. खूप छान व्ह्यू दिसतं इथं ना. तर हे आहे म्हणजे निवासी एक गृह. म्हणजे समजा तुम्हाला थांबायचं असेल तर इथं तुम्ही या रूमा करू शकता. आणि हे जेवढं जे काही परिसर दिसतं आहे पूर्ण पार्किंग लॉट जो आहे हा पूर्ण शेगाव म्हणजे जे संस्थांचाच आहे. दादू आणि मी बसलोय आमच्या बाकड्यावरती. दादूचा व्हिडिओ घेतला. जाईये जाऊन बिट्टू जा. कसं चालतात पाक आहे ना ते तिकडं. चला चाललोय मंदिराकडे. थोडंसं यांना लागले होते जरासं अर्जंट, त्याच्यामुळे यांना थांबवलं आम्ही इकडे. चला सर्व झालो आपण आतमध्ये. माझा बघू ना. बिट्टू आणि मी बाकीच्या 2 मुलं बसलेले आहेत. स्वच्छता बघू शकता इथली. तुम्हाला एकही कागद दिसणार नाही. स्वच्छतेच्या मामल्यात मामासोबत कोणासोबत आहे? मामा हात पकडा. मामा हात पकडा. चला चला. लगेच दमत होता का रे लेकराला घेऊन. आपण एंटर केलेलं आहे मंदिराकडे जाण्यासाठी. म्हणजे भरपूर असा शॉर्टकट काढलेला आहे इथे. आधी भरपूर लॉंग डिस्टन्सने आम्ही जायचो. एक लेकरू पाळलं असतं आता. तिकीट कापासाठी उभं राहिलेले आहेत 2 जण. अजून थोडंसं भरपूर लांब आहे. आपण फक्त शॉर्टकटमध्ये आतमध्ये आलेलं आहे. आणि इथं फ्री सर्विस पण असते गाड्यांची. तुम्ही बघू शकता रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला आणणे आणि नेणे निःशुल्क असतं. इथं चार्जेस नसतात तुम्हाला आणण्यासाठी नेण्यासाठी.
तर फ्री सर्व्हिस आहे बसची पण ब्रोला. का भूक लागली आहे ना. हार फुल नाही ये लवकर इकडं. दादूला पण लावा. दादूला लावला का. वा लाव रे अजून यांना सगळ्यांना. नीट राहू दे बाळा ते लालू. हा काका हो काकाला बी घ्या. तर हे आहे इथून एंट्री गेट आहे म्हणजे आणखीन टेम्पल आलेलं नाही आहे बट इथून हे एंट्री गेट म्हणू शकतो आपण. म्हणजे जवळपास इथून फक्त 50 मीटरच्या अंतरावरच आता आतमध्ये आपल्याला जायचं आहे. आलेलं आतमध्ये खूप सुंदर असं टेम्पल आहे. तर आता आपल्याला इथं चप्पल वगैरे स्टँड आलेलं आहे. चप्पल स्टँड म्हणजे चप्पल ठेवा. हे आहे मुख्यद्वार. हे आहे मुख्यद्वार आणि इकडनं आपण फक्त दर्शन करू शकतो. इकडनं समाधीसाठी जाण्यासाठी रस्ता असतो. आपण सगळ्या दिलेल्या आहेत आता दादाकडे. तर आपला नंबर आहे 114. हे सिरीजमध्ये आपण लावून देणार आहे. दर्शनासाठी त्यांच्या मूर्तीला जवळून बघणार आहोत आणि इकडे जर म्हटलं तर तुम्हाला फक्त काचातून दर्शन मिळते. चला चला आता लागत होतं टँकर. हां तिच्या दर्शनासाठी खूप लंबी लाईन असते म्हणजे जवळपास 1 तासाची लाईन आहे. बापरे तुम्ही बघू शकता खूप लंबी लाईन म्हणजे 1 तासाची लाईन म्हणजे ही पूर्ण फिरून येते. थोडीशी हवा खाऊन घ्या. टुक्कू आहे समोर. आम्ही आहोत थोडं मागे. तिथून आवाज देत आहे. हो मामा येतो थांब तिथंच. तिकडं जायचं ना दीदीजवळ. बाय बाय. हे आहे आतमधून टेम्पल. एवढं बरं इकडं बघ पुढं बघ. चल थोड्या वेळ आधी आपण या लाईनमध्ये होतो जे की आता आपण खाली आलेलो आहोत. आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण महाप्रसादासाठी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे सगळं भाविक भक्त हात धुवून आतमध्ये म्हणजे महाप्रसादाच्या लाईनमध्ये लागतील. तर आपणही जाणार आहोत. खूप छान रित्या इथं नियोजन असतं. हो इकडं बघ इकडं बघ दादूकडे बघ. आजीमुळं आम्ही सगळे वरती लवकर आलो. दादा त्यानंतर वहिनी हे सगळे वरती आहेत. त्यांना लागेल थोडासा वेळ. तोपर्यंत आपलं जेवण पण होऊन जाते. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान नियोजन आहे. आहेत का. हां खूप छान नियोजन आहे इथे बघू शकता तुम्ही. तर खूप छान असा महाप्रसाद इथे आहे. तर आम्ही 3-4 बाकीचे जे आहे ते यायचे बाकी आहेत. दादूचं सुरू झालेलं आहे. दादूला खूप भूक लागली त्यामुळे आम्ही काय डायरेक्ट लाईनमधून आलो. बाकीचे बसलेत बघा तुम्ही बघू शकता. खूप छान सेवा करतात. व्हिडिओ काढते बघ आजीचा. खूप छान सर्व्हिस असतात. जेवण करून आपण आलो खाली. आता एक्झिट आहे म्हणजे डायरेक्ट आता चपला घ्यायच्या आणि सरळ घरी.
जायचं. ओके, पुष्पूच्या मध्ये आपल्याला जायचं आहे मॉलला. घरी गेलो नाही की आपण खेळण्यांना काय घ्यायचं नाही. नो कशी बनायचं. हे बंदर कोण आहे? तू मदारीन बंदर कोण? खूप छान आवडलेले आहेत वहिनीला. म्हणजे यात्रासारखंच आपल्याला परिसर बघायला मिळतो इथं. त्यामुळं हे घेऊ का ते घेऊ का, हे घेऊ का ते घेऊ का चाललं यांचं. पाऊस आला आहे, पावसाच्यानं थोडीशी भगदळ वाटलेली आहे. तर आपण आता चाललो इथून आपल्या गाडीकडे. इकडनं अंदर चला. इकडे राईट घ्या. तर आपण चाललो आता गाडीकडे आपल्या पार्किंगसाठी. तुम्ही बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे. हा टपके टपाटप पड रे भाई. चला तर आता आपण चाललो घरी. चलो अरे बाप अरे बाप अरे बाप अरे बाप अरे बाप. पकडा पकडा. मी काय म्हणतो, हा मी काय म्हणतो, खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आणि मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. तर आता आपण निघतोय घरच्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, घरी जाण्याची घाई बघू शकता तुम्ही. डायरेक्ट आता पैदलच घरी जायचं आहे आम्हाला. डायरेक्ट घरी जाण्याची घाई बघा. तर चला आता भेटूया घरी. बाय बाय. तो आलो आम्ही अकोल्यात एंट्री केलेली आहे. एंटर हो गया. ये रहा आनंद मेला अकोले का. किती छान दिसतंय बघू शकता तुम्ही. हे राहिलं आपलं अकोल्याचं टावर. क्या बात आहे. तर ट्रॅफिक आहे ही अकोल्याची तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर आहे. इकडे मागं बी आहे. मोबाईल हिसकून बघून जाणे कसं नाही तेवढं नाही आलेलं. तर इकडं काय वाटलं. अरे आल्या डायरेक्ट स्लिप. खतरनाक काम. म्हणजे डायरेक्ट स्लिपच झालेलं आहे काम. खटे मोठे वादाचं. तर आम्ही आलो आता घरी. आल्या पहिले आमचं पोटपूजेचं पडलेलं आम्हाला. आणि मग